सर्वाधिक तीव्र एल निनो राहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आलाय। सीपीसीने जारी केलेल्या अंदाजानुसार यंदाचा एल निनो 2027 मध्ये देखील सक्रिय राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे भारतात दुष्काळासारखी स्थिती उद्भवू शकते अशी ही भीती व्यक्त केली जाते। पंजाब डक हवामान अंदाज। महाराष्ट्रात पावसाला मोठा ब्रेक। हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। सुपर एल निनो पुन्हा सक्रिय। या तारखेनंतर राज्यात पाऊस मोठी विश्रांती घेणार। शेतकऱ्यांची झोप उडवणारी एक महत्त्वाची बातमी समोर आली। एल निनो पुन्हा एकदा डोक्यावर काढतोय, ज्यामुळे 20 जिल्ह्यात आता दुष्काळ पडणार आहे। शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। पहा, राज्यात सगळीकडे गेल्या 3 ते 4 दिवसापासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता। काही ठिकाणी पावसाची तीव्रता इतकी वाढली की शाळा कॉलेजांना सुट्ट्या देण्यात आल्या। दरडी कोसळत होत्या, रस्ते जाम होत होते, पुलावरून पाणी वाहत होते, रेल्वे आणि बसेस ठप्प झाल्या होत्या। पण तेवढ्यात अरबी समुद्रात एक विचित्र घडामोड घडली, ज्याने सगळं चित्र बदलून टाकलं। जून महिन्यामध्ये अत्यंत कमी पाऊस पडला आणि त्यावेळेसच चर्चा सुरू झाली एल निनो। पण अचानक जुलै महिना सुरू झाला आणि दमदार पाऊस आला। तेव्हा लोक म्हणाले दुष्काळाची बातमी खोटी होती। शेतकऱ्यांनी देखील प्रचंड वेगाने पेरण्या करून टाकल्या। पण ती अफवा नव्हती तर खरं ठरलं, कारण की आज त्याची प्रचिती आणि शेतकऱ्यांची झोप उडाली आहे। कारण अरबी समुद्राच्या मधोमध एक विचित्र घटना घडली आहे, ज्यामध्ये तोच सुपर एल निनो राक्षस आता दुप्पट मोठा होऊन सुपर एल निनोच्या रूपात सक्रिय झाला आहे, ज्याचा फटका महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे। कारण की या तारखेनंतर राज्यातला पाऊस पूर्णपणे बंद होतोय। ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या अजून केल्या नाही किंवा ज्यांच्या पेरण्या अजून केलेल्या आहेत, त्यांच्यासाठी ही तारीख आता अत्यंत महत्त्वाची आहे। खरं तर सुरुवातीला या बातमीवर कोणी भरोसा ठेवत नव्हतं, कारण की पाऊस सुरू आहे आणि तेवढ्यातच पाऊस बंद होणार अशी बातमी आल्यावर सगळ्यांना वाटलं हा फेक आहे। पण लक्षात घ्या, सरकारने या गोष्टीची भीषण तीव्रता लक्षात घेऊन राज्यातल्या सर्व लोकांना आणि विशेषतः शेतकऱ्यांना इशारा दिलाय की पाऊस पडत असेल तर पाणी जपून ठेवा। शेतकऱ्यांनो, तुमच्याकडे जर जनावरे असतील तर जनावरांसाठी चारा तयार करा। आणि त्या अरबी समुद्राचा एक सॅटेलाइटने काढलेला फोटो आज पहाटे समोर आलाय, ज्यामध्ये त्या समुद्राच्या मधोमध एक विचित्र आणि भयानक प्रणाली सक्रिय आहे। सुरुवातीला वाटलं की प्रणालीमुळे पाऊस वाढेल, पण घडलं उलटंच। खरं तर या उदाहरणं द्यायचं झालं तर काल रात्री तुम्ही पाहिलं असेल, 2 दिवसापूर्वी नाशिकमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होणार असं सांगितलं होतं। किनारपट्टी लगतची रेड अलर्ट दिला गेला, आता पण कुठेच फारसा पाऊस पडला नाही। आणि आज सकाळी तोच पाऊस जिथे पडत तिथे देखील बंद झालाय। स्वतः मुख्यमंत्र्यांनी ढगफुटीचा अलर्ट दिला होता, पण ते सगळं खोटं ठरलं, कारण की ढगफुटी गेली। आता एल निनो सक्रिय झाला। एल निनोने तो पाऊस पुढे ढकललाय। सुपर एल निनो पाऊस आता पुढे सावरलाय आणि त्याला सुरुवात सुद्धा झालेली आहे। सरकारने तातडीने ही बदललेली परिस्थिती लक्षात घेण्यासाठी सॅटेलाइटचा फोटो मागवला आणि त्याच्यात एक स्पष्ट झालं की जून महिन्यामध्ये ज्या राक्षसाची चर्चा होती तो सुपर एल निनो आता पुन्हा सक्रिय झालाय, ज्यामुळे तारीख जाहीर करण्यात आली। या तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी मोठा धोका सांगितलाय, कारण की आता या तारखेपासून पाऊस गायब होतोय। त्यातल्याच त्यात 20 जिल्हे असे आहे जिथे 100% फिक्स दुष्काळ पडणार असून तिथे प्यायला पाणी उरणार नाही आणि राज्याचा मोठा फटका 5 कोटीपेक्षा अधिक लोकांना बसणार। जुलै महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये दमदार पाऊस सुरू झालाय। कोकण किनारपट्टी, ठाणे, पालघर, मुंबई, पुणे, सांगली, सातारा यांच्यामध्ये अक्षरशः हाहाकार उडालाय। पण तेवढ्यात अमेरिकेच्या हवामान संस्था नोवाने एक सॅटेलाइट फोटो जारी करून तो थेट देशाच्या पंतप्रधानाला पाठवला आणि त्याच्या माहितीनुसार 1950 नंतर 75 वर्षात पहिल्यांदाच एक बिकट परिस्थिती निर्माण झाली, कारण की अरबी समुद्राच्या पोटात झालेल्या बदलामुळे आता कोरडे वारे वाहू लागणार आहेत आणि भर पावसात महाराष्ट्राची झोप उडवणारी एक बातमी समोर आली। खरं तर जून महिन्यामध्ये 22, 23 आणि 24 तारखेपासून पाऊस सुरू झाला। त्याच्या आधीच एल निनोचा धोका वर्तवला जात होता। लोक पाऊस सुरू झाल्यावर म्हणाले होते खोटं आहे, बातमीवाल्यांनी न्यूजसाठी किंवा TRPसाठी बातम्या पसरवलं असं सांगितलं गेलं। पण लक्षात घ्या, एल निनो कुठेच गेला नव्हता, तो तिथेच होता। पण त्याला विरोध करण्यासाठी IOD म्हणजे इंडियन ओशन डायलॉग नावाची प्रणाली हिंदी महासागरात तयार झाली होती आणि त्याच्या जोरावर हवामानाचा बदल झाला आणि त्यामुळे पाऊस पडला। पण आता IOD पुन्हा निगेटिव्ह झाला आहे आणि त्यामुळे सुपर एल निनो राक्षस आता तीव्रतेने फैलू लागलाय। ज्या तारखेनंतर महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात पावसाचा थेंब पडणार नाही, दुष्काळ तर फिक्स होणार आहे। पण खरं संकट आता अतिशय तीव्र होतोय। मध्ये 92% पाऊस सांगितला, पण झाला फक्त 40%, म्हणजे साधारणपणे जवळपास 52% पाऊस कमी पडला।
जुलैमध्ये 1 ते 6 तारखेपर्यंत पाऊस आला, पण त्यानंतर पावसाला साधारणपणे ब्रेक बसलाय. सुपर एल निनो राक्षस पुन्हा एकदा जागी झालाय. तो आता संपूर्ण महाराष्ट्रात दणका देतोय. त्यामुळे हवामान तज्ज्ञांनी सांगितलेल्या माहितीनुसार बीड, उस्मानाबाद, जालना, सांगली, बराचसा भाग, सोलापूर, अहिल्यानगर, धुळे आणि जळगावचा ग्रामीण भाग या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी होऊ शकतो. हा पावसाचा खंड आतापासून चालू होते आणि साधारणपणे 20 जुलैपर्यंत राहणार आहे. ऐतिहासिक पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पेरणी केलेली नाही तर त्यांनी 75 ते 100 मिलीमीटरपर्यंत ओल जात नाही तोपर्यंत पेरणी करू नका असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. आता जर परिस्थिती बघितली तर सर्वांची पेरणी पूर्ण झालेली आहे आणि अद्याप ज्यांची झाली नाही त्यांनी काळजी करून पेरणी करावी. कारण की कोणाची कमी आणि जास्त प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या हवामान खात्याकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जास्तीत जास्त या बातमीला शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.